प्रोफेशनली डिजिटल वर्ल्डमध्ये जे काम करतात माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी मला सांगितलं की ताई, तुझे जे सात्विक संध्याचे जे व्हिडिओज आहेत ना, ते आत्तापर्यंत त्याला जेवढे सबस्क्रिप्शन असायला हवेत ना, त्यांच्या ॲनालिटिक्सप्रमाणे तेवढे काही सबस्क्रिप्शन नाही आहेत. त्यामुळे ताई, तुला काहीतरी ते लोकांना सांगावंच लागणार आहे की प्लीज सबस्क्राईब करा, ब्ला 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 ब्ला. पण काय आहे ना, मला ते कुठेतरी ना खटकतं, कुठेतरी ते पटत नाही. कारण मी कोण आहे? मी एक गृहिणी आहे. माझं काय काम आहे की आपलं एकतर स्त्री म्हणून स्वतःचं स्वास्थ्य आणि माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य जपायचं, आणि ते मी अगदी मनापासून ना आवडीने करत आले आणि करत राहणार आहे. आणि आता माझी मुलं मोठी झालीत, त्यामुळे मला असं वाटतं की ज्याचा फायदा मला, माझ्या कुटुंबाला झालाय, तोच फायदा तुम्हाला. कारण विश्वची माझे कुटुंब. आता हे जेव्हा मी म्हणते ना नेहमी विश्वची माझे कुटुंब, ते आता एक छान म्हण आहे म्हणून आपलं एक टाकून द्यावी म्हण म्हणून, म्हणजे आपण खूप मोठे होतो असं नाही. तर ती म्हण मी जपते, कारण जे मी बोलते ते मी करते, आणि जे मला नाही करायचे, जे मला नाही जमणार आहे, ते मी नाही बोलणार. त्यामुळे विश्वची माझे कुटुंब हे जर मी अगदी मनापासून बोलते, तर तुमची पण हेल्थ, तुमचं स्वास्थ्य चांगलं व्हावं हे अगदी मला मनापासून वाटते. आणि म्हणून ह्या सात्विक संध्याची धडपड चालू आहे. पण आता ह्या डिजिटल माध्यमामध्ये, या ॲनालिटिक्स या नंबरमध्ये मला बापडीला काय कळणार आहे? आणि कोणाला तरी आपल्यासाठी काहीतरी करायला सांगणं हे ना माझ्या तत्वात बसत नाही. कारण ना माझ्या आईची शिकवण आहे, संध्या, कधी कोणाकडे काही मागायचं नाही. तर ती शिकवण डालवून केवळ ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये ॲनालिटिक्समध्ये सगळं चालतं, म्हणून सात्विक संध्याने केवळ सांगायचं का की सबस्क्रिप्शन करा म्हणून? तर ते कुठेतरी पटत नाही. ते खूप झगडा चाललाय माझा स्वतःशीच. तर ह्या सात्विक संध्याला, ह्या आत्ताच्या डिजिटल वर्ल्डमध्ये तर ह्या सात्विक संध्याला ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये आणि त्यातून ह्या जंक फूड अनहेल्दी वर्ल्डमध्ये तगून राहायचं असेल तर काय करायला लागेल हे तुम्हीच सांगा बरं मला. ठरवलं होतं डोळ्यात पाणी नाही आणायचं, पण काय करू, जे मनाला नाही पटत ते करावं लागतंय म्हटल्यावरती झगडा होतो खूप. अय्यो, चालूच आहे.